नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये जे टॉप 5 वाले विद्यार्थी असतात त्यांना पर्सेंटेज या ठिकाणी जास्त असते आणि यामुळे त्यांचा नंबर जो हा लवकर लागतो अशा बऱ्याचशा विद्यार्थ्याला या ठिकाणी वाटत असते। तर खरोखर यामध्ये टॉप 5 विद्यार्थ्याचा फायदा होणार आहे का? त्याची मार्क्स कशा प्रकारे टाकल्या जाते याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। ज्या विद्यार्थ्याला 10वीचे पर्सेंटेज टॉप 5 नुसार असते त्यांचे जे पर्सेंटेज असते ते इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असते, कारण त्यांचे टॉप 5 सब्जेक्ट निवडले जाते आणि त्यांचे जे मार्क्स असते ते 500 पैकी गणले जाते आणि त्यांचे पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढतात। पण पोस्ट ऑफिस जेव्हा तुम्ही अर्ज भरता त्या ठिकाणी टॉप 5 चे मार्क्स या ठिकाणी चालत नाही। लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्ही अर्ज भरता पोस्ट ऑफिसचं तेव्हा त्या ठिकाणी टॉप 5 चे मार्क्स या ठिकाणी चालत नाहीये। तर बघा हे मार्क्स कशा प्रकारचे टाकावे लागणार आहे आणि मार्क्स टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी आपोआप कमी होणार आहे। तर बघा मित्रांनो, हे टॉप 5 ची मार्कशीट आहे, ठीक आहे। तुम्ही टॉप 5 चे सब्जेक्ट चेक करू शकता आणि यामध्ये कशा प्रकारे मार्क्स दिले जाते हे आपण अगोदर बघून घेऊ। टॉप 5 चे जे मार्क्स असते तर बघा हे जे मार्कशीट आहे 750 पैकी आहे, पण याचे जे टॉप 5 सब्जेक्ट आहे त्यांच्या आधारावर त्यांना मार्क्स दिले जाते। म्हणजे टॉप 5 म्हणजे त्यांची हायस्ट टक्केवारी असते, ठीक आहे। म्हणजे ज्या 5 सब्जेक्टमध्ये त्यांना सर्वात जास्त मार्क्स आहे ते 5 सब्जेक्ट अगोदर निवडले जाते आणि त्यांचे पर्सेंटेज या ठिकाणी ऍड केले जाते। तुम्ही आता ही मार्कशीट पाहू शकता, जे टॉप 5 चे मार्क्स निवडलेले आहे तर 550 पैकी मार्क्स यांचे निवडलेले आहे। टॉप 5 चे मार्क्स या ठिकाणी आहे आणि जे पर्सेंटेज या ठिकाणी 97.82 दाखवलेले आहे, ठीक आहे। तर यामध्ये काय असते मित्रांनो, जेव्हा तुम्ही पोस्टाचा ऑनलाईन अर्ज भरता तर तुम्हाला मार्क्स हे 600 पैकी कमीत कमी टाकावं लागते। 500 मार्क्सचा ऑप्शन या ठिकाणी नाही आहे। लक्षात ठेवायचं, 500 मार्क्सचा ऑप्शन या ठिकाणी नाही आहे। तुम्हाला या ठिकाणी 600, 650, 700 आणि 750 असे मार्क्स टाकावे लागते। याचा अर्थ असा होतो की तुमच्या मार्क्सवर जेवढे कमाल गुण आहे, म्हणजे आता यांना समजा 100, 100, 100, 150, 100, 100 म्हणजे हे 750 पैकी गुण जे असणार आहे ते 750 पैकी मार्क्स टाकावे लागेल आणि या मार्क्सची टोटल करून त्यांना किती मार्क्स मिळालेले आहे हे टाकावं लागेल आणि त्यांचे पर्सेंटेज ऑनलाईन अर्ज भरताना टाकावं लागेल। म्हणजे टॉप 5 चे जे मार्क्स आहे हे या ठिकाणी चालत नाही। यांना मार्क्स पाहिजे 600 पैकी, 650 पैकी, 700 पैकी किंवा 750 पैकी। जेव्हा हे मार्क्स 650 पैकी येते तेव्हा ते पर्सेंटेज जे आहे त्याचे आपोआपच या ठिकाणी कमी होऊन जातात, ठीक आहे। तर एवढं लक्षात ठेवायचं, मार्क्स जे असतात ते 600 पैकी, 650 पैकी, 700 पैकी आणि 750 पैकीच टाकावं लागते। म्हणजे मार्कशीटवर जेवढे काही सब्जेक्ट आहे त्यांचे एकूण गुण, प्राप्त गुण त्याची बेरीज करून जेवढे काही पर्सेंटेज येणार आहे त्यांचे पर्सेंटेज ते ऑनलाईन अर्ज भरताना टाकावे लागणार आहे। म्हणजे हे पर्सेंटेज 600 पैकी आणि 650 पैकी ते 700 पैकी किंवा 750 पैकी असू शकतात। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टॉप 5 चे मार्क्स या ठिकाणी कशा प्रकारे टाकावं लागते। तुम्ही जे विचार करता की टॉप 5 वाले जे विद्यार्थी आहे त्यांना पर्सेंटेज जास्त असते आणि त्यांचे सिलेक्शन होते, आपली सिलेक्शन या ठिकाणी होणार नाही, तसं नाही मित्रांनो। टॉप 5 चे जे पर्सेंटेज असतात ते ग्राह्य धरले जात नाही। त्यांना या ठिकाणी 600 किंवा 750 पैकी पर्सेंटेज टाकावे लागणार आहे आणि त्यानुसार त्यांची निवड या ठिकाणी केली जाते। जर 600, 750 पैकी टाकले तर त्यांची जे मार्कशीट पर्सेंटेज आहे ते आपोआप या ठिकाणी कमी होते। तुम्ही जर टॉप 5 चे विद्यार्थी असाल तर अर्ज भरताना ही गोष्ट लक्षात ठेवायची। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।